महादेवराव बोला 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 महादेवराव. बताइए. नाही नाही, एक प्रकाश अकोलकर एक ज्येष्ठ पत्रकार आहेत, चांगले विचारवंत आहेत. त्यांनी महात्मा गांधी आणि जयप्रकाश नारायण यांच्यातली कार्यकर्त्यांना आवरण्याची ताकद आणि अरविंद केजरीवालची ताकद याची तुलना करणं योग्य मला वाटली नाही. दुसरी बाब अशी आहे की याचं त्यांची कारण ताकद असं आहे तेवढी नाहीये की असं मी म्हणालो. ज्या अण्णा हजारेंचं यांनी ऐकलं नाही, ज्यांच्यापासून ही चळवळ सुरू झाली त्या अण्णा हजारेंचं अरविंद केजरीवालने ऐकलं नाही, त्यांना राजकीय अभिलाषा निर्माण झाली. त्याच्यामुळे यांच्याकडून काय अपेक्षा करायची आपण? बरोबर आहे, बरोबर आहे. ही वस्तुस्थिती स्पष्ट आहे. दुसरी बाब अशी आहे की आता रवी असिस्त म्हणाले की जनता हमसे जुडी आहे. हेच फक्त म्हणतात जनता आमची जुडी आहे. मी तुम्हाला सांगू का, बीकेसीच्या आंदोलनाच्या यांचं स्पेक्युलेशन आहे. स्पेक्युलेशन करून लोकांची दिशाभूल करण्याचा यांचा उद्योग आहे. सर बीकेसी का इससे क्या लेना देना है? बीकेसी तो इंडिया अगेंस्ट करप्शन में थी, ये तो अपना आम आदमी पार्टी बन के अभी तो 1.5 साल होने को आ रहा है. अब बीकेसी को आप याद क्यों कर रहे हैं? बीकेसी का किस्सा तो खत्म हो गया. आम आदमी पार्टी आज अपना काम कर रही है, एक एक आदमी के पास जा रही है, अपनी विचारधारा लोगों से बता रही है, उसी से आप डरे हुए हैं. आम आदमी के बारे में मैं बता रहा हूँ जी. कि आपने कभी भी जो लोकशाही का, संगठना का, संविधान का जो मार्ग है वो आपको पसंद नहीं है. हम बराबर उसका पालन कर रहे हैं महादेव जी. हमने दिल्ली में 49 दिन तक सरकार चलाई, संविधान के अंतर्गत ही चलाई. लोकपाल बिल आमचा डीएनए असं ज्यावेळेला म्हणतात, बिलकुल. अण्णा हजारे की त्याचे इनिशिएटर त्यांनी सांगितलं की लोकपाल बिल मंजूर झालं, मी समाधानी आहे. मग यांचं काय राहिलं? अरे वो लोकपाल बिल आपका चूहा ना पकड़ने वाला लोकपाल बिल है, तो उसका हम क्या करेंगे? हमें तो जन लोकपाल बिल चाहिए. वो जन लोक सुन लीजिए, अब महादेव जी आप सुन लीजिए, जन लोकपाल बिल आर्थिक गृहण्यांचा मुद्दा आहे. महादेव जी सुन लीजिए, जन लोकपाल बिल वो बिल है जो भ्रष्टाचारी, काले पैसे का इस्तेमाल करने वाले को 2 साल के अंदर जेल भेजेगा. आपके जोगपाल के अंदर वो ताकत नहीं है, ये लोकपाल के अंदर है, जन लोकपाल के अंदर है. आप जो जोगपाल ला रहे हैं वो एक फर्जी डॉक्यूमेंट है. अन्ना जी ने किया, उसकी कोई उनका आप नहीं माना. अन्ना जी ने स्वयं कहा है कि यही आपका, महादेव जी सुन लीजिए, अन्ना जी ने स्वयं कहा है इस बिल से भ्रष्टाचार दूर नहीं होगा. अन्ना जी ने ही कहा, माननीय अन्ना जी ने ही कहा झाली आणि या लोकशाहीची चौकटीतून आपण मानलं पाहिजे. ठीक आहे महादेवजी, आंदोलन सुरू केलं अण्णा हजारेंनी, त्यांचं तुम्ही महादेवजी मुद्दा लक्षात आला. मला अवधूत वाघांकडे जायचं. अवधूत वाघ, असं एक आज माध्यमांकडून दिवसभर बोललं जात होतं की ज्या एका भारतीय स्वातंत्र्य चळवळीचं प्रतीक म्हणून गांधी टोपी किंवा महात्मा गांधींचं प्रतीक म्हणून गांधी टोपी मानली जायची, त्याच्यावर भले आम आदमी पक्षाचं का चिन्ह असे ना, मी आम आदमी आहे, मी सामान्य माणूस असं का लिहिलं असे ना, पण त्या टोप्यांची राख रांगोळी काल भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसच्या समोर करण्यात आली, त्या जाळण्यात आल्या. तर अशा प्रकारच्या आंदोलनांचं असं स्वरूप हे अपेक्षित आहे का? हे योग्य आहे का? काय वाटतं आपल्याला अवधूतजी? पहिली गोष्ट मला आता विस्ताराने बोलू देत. मुद्दा नंबर 1, ॲडव्होकेट महादेव शेलार आमचे मित्र आहेत, परंतु गुजरातमध्ये जो झालेला प्रसंग आहे अरविंद केजरीवालांचा, तो काल झाला होता आणि तो पण निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर झाला होता. हे मी तुमच्या माहितीकरता सांगतो. तुम्ही जी माहिती देता की तो परवा झाला होता, हे चुकीचं आहे. काल झाला होता. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपच्या कार्यालयात जाऊन जे काही केलं त्याचं कोण समर्थन करणार नाही, परंतु यांची रिॲक्शन अशी होती की राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर जाऊन झाडू मार आंदोलन करावं. खरं म्हणजे त्याची रिॲक्शन पाहिजे होती की जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्याबद्दलची तक्रार दाखल करणं. आता पहिली गोष्ट आहे की जर अरविंद केजरीवालांना गुजरातमध्ये सो कॉल्ड समजा मानून चालू की डिटेन केलं, तर त्याची रिॲक्शन अशी पाहिजे होती की गुजरातमधल्या आम आदमी पार्टीच्या लोकांनी तिकडच्या इलेक्शन कमिशनच्या ऑफिसमध्ये जाऊन तिकडे धरणं किंवा तिकडे आंदोलन केलं पाहिजे होतं. दिल्लीमधल्या भारतीय जनता पक्षाच्या ऑफिसच्या समोर जाऊन धरणं धरायचं काय गरज होती? म्हणजे हे स्वतः प्रोवोक करतात. माझ्या घरासमोर जर एखादा माणूस आला आणि माझ्या घरासमोर येऊन जर त्याने निदर्शनं करायला लागला, तर त्याला आधी तुम्ही गुन्हेगार ठरवणार की त्या घराचा बचाव करण्यासाठी जर कोण एखादा उठला त्याला करणार? काल जर तुम्ही पाहिली, चित्रफित पाहिली, तर तसे अवेलेबल आहेत की स्वतः आशुतोष भारतीय जनता पक्षाच्या ऑफिसच्या गेटवर चढले होते. म्हणजे ते गेटवर चढून आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत होते. याला आपण आंदोलन म्हणायचं का? याला शांततामय निदर्शनं म्हणायची का?
आणि ते उत्तर देतात आहेत की भारतीय जनता पक्षातल्या आतमधनं काही जे काही दगड टाकले ते आम्ही परत 2-3 मागे दिले. नशीब ते असं म्हणाले नाहीत की आतमधनं जे काही दगड बाहेर पडले ते रिबाउंड होऊन परत त्यांच्याकडे पडले. रिबाउंड हो गया अपने आप. नंबर एक ही आपल्याकडे ना मराठीमध्ये ना आग्या वेताळ नावाचा एक प्रकार आहे. हा जो आम आदमी पार्टी आहे ना हा आग्या वेताळ आहे. यांना काही घेणं देणं नाहीये. यांना आंदोलन ज्यांचं राजकीय आयुष्य 2 वर्ष आहे, ज्यांना पुढचं मागचं काही कळत नाहीये आणि पत्नीपासून पतीपासून मुलांपासून शेजाऱ्यांपासून काजाऱ्यांपासून दुकानदारापासून मालकापासून जे सगळे त्रस्त आहेत आणि फ्रस्ट्रेटेड आहेत अशा NGOची फेडरेशन म्हणजे आम आदमी पार्टी याच्याकडनं या देशाचं या समाजाचं कुठच्याही प्रकारे भलं होतं असा विचार करणं सुद्धा चुकीचं आहे. हे अर्बन नक्सलाईट आहेत. हे रेड कॉरिडॉर मधनं बाहेर पडलेली लोक आहेत. ही त्रस्त व्यस्त आणि सुस्त लोक आहेत. यांना या इलेक्शन मध्ये ही जनता आपला योग्य तो धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. ही भारतीय जनता पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. अवधूतजी तुम्ही 9 विशेषणं वापरलीत, त्यातलं सगळ्यात प्रोव्होकेटिव्ह आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे अर्बन नक्सलाईट आहेत असं तुम्ही म्हणालात. काय म्हणाल तुम्ही याच्यावर रवीजी? आपण हसताय पण अर्बन नक्सलाईटचा अर्थ फार गंभीर आणि सिरियस अत्यंत होऊ शकतो. याचं कारण असं आहे की आतापर्यंत मागच्या 3ही आंदोलनांमध्ये रवीजी माध्यमांचं सुद्धा असं निरीक्षण आहे, मुद्दाम ते आपल्यापर्यंत पोहोचवायचं कारण असं की आंदोलनं केल्याशिवाय आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकलं जाऊ शकत नाही, असं काही आम आदमी पक्षाचा समज आहे का? हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मैं थोड़ा बताता हूँ आपको. पहली बात तो मैं इनको बहुत कॉम्प्लीमेंट धन्यवाद देता हूँ कि इन्होंने बहुत अच्छे अच्छे शब्दों का इस्तेमाल किया और इसका जवाब तो वास्तव में इनको जनता ही देगी कि कौन नक्सलाइट है, कौन माओइस्ट है और कौन यहाँ पर कर रहा है. अभी आपने परसों नरसों ही देखा होगा और बिहार के अंदर भाजपा के कार्यकर्ता ट्रेन पे चढ़े हुए थे और सारा ट्रैक रोक रखा था, सारी गाड़ियां उन्होंने बंद कर रखी थी. हमको अराजक बताते हैं और सारे देश में इनके आज मुख्यमंत्री वहां बैठे हुए हैं मध्य प्रदेश के अंदर धरने के ऊपर जाकर के. ये सारे अरविंद केजरीवाल से सीख करके आए हैं धरना देना. नहीं तो आज तक कौन सा मुख्यमंत्री बैठा था धरने पे? जरा बताएंगे अवधूत जी मेरे को. मैं आपसे एक बात पूछना चाहता हूं. मैं बताता हूं आपको. ये सब हमने ही सिखाया है आपको. इस देश में अवधूत जी त्यांचं होऊ दे. मग अवधूत जी तुम्ही बोला. शांत रहे. अब आप शांत रहे. इस देश को आंदोलन, अहिंसक आंदोलन के द्वारा अपनी बात रखने का रास्ता सिर्फ आम आदमी पार्टी ने दिखाया है. बाकी लोग यहां पे एक दूसरे से सेटलमेंट करके पिछले 20 सालों से 40 सालों से सिर्फ जनता का मूर्ख बना रहे थे. वो जो कांग्रेस बीजेपी भाई भाई कहते हैं वो गलत नहीं कहते हैं. वो एक दूसरे को सेटिंग करके एक ही इंडस्ट्रियलिस्ट से दोनों पैसा खा करके और अपना इलेक्शन यहां पे लड़के और जनता को मूर्ख बनाते रहे. अंदर बैठ करके हाथ मिलाते हैं एक दूसरे से, एक के खिलाफ कैंडिडेट तक नहीं खड़ा करते हैं इलेक्शन के अंदर, चाहे मुंबई हो और चाहे दिल्ली हो. और ये जनता को बताते हैं कि हम विरोधी पक्ष हैं, पार्टी विद डिफरेंस है. वैसे पार्टी विद डिफरेंसेस है और डिफरेंसेस भी सामने निकल करके इनके रोज अखबार में छपते रहते हैं. तो ये जो इस तरह की भाषा का ये इस्तेमाल कर रहे हैं, अर्बन नक्सलाइट और दुनिया भर की जो बातें बता रहे हैं, ये इनके हम इन विशेषणों को हम स्वीकार करते हैं, मगर हम अपना काम करते रहेंगे क्योंकि आंदोलन की जो भाषा है वो आम आदमी पार्टी ने ही देश को सिखाई है, अहिंसक आंदोलन. वरना यहां पर हर चीज एस्टैब्लिश्ड है. यहां पे हर चीज चोरी, बेईमानी, भ्रष्टाचार सब यहां पे एक्सेप्टेबल है. CWG ले लो, 2G ले लो, कोई भी स्कैम ले लो, कोई आवाज नहीं उठाता. वो 2 महीने जेल गए, उसके बाद बेल पे बाहर आ गए और बेल पे बाहर आकर के वापस टिकट ले लिया. एक मुख्यमंत्री थे इनके अशोक चौहान जी, मैं कांग्रेस की बात कर रहा हूं अभी, वो निकाले गए 3 साल पहले. वहां से उन्होंने अपने परिवार के नाम से फ्लैट ले रखे थे आदर्श के अंदर. ठीक आहे, आपण आदर्शवर नको जायला. आता महादेव शेलारांना काहीतरी बोलायचं. महादेवराव बोला. शीला दीक्षित CWG स्कैम में फंसी है, वो महाबहन बना दी गई केरल की बना करके. आपण या भारतीय संस्कृतीमध्ये असं मांडतो की या पृथ्वी तलावर पुण्यवंत लोक जास्त आहेत आणि पापी कमी आहेत म्हणून ही पृथ्वी तरलेली आहे. त्यामुळे सगळेच वाईट आणि हेच फक्त चांगले, हे काही तत्व भारतीय संस्कृतीमध्ये बसत नाही. हे आप आदमी आपलेच पाठ बजावून घेत आहे की आम्ही कसे चांगले आणि म्हणून नाचता येणं अंगण वाकडं
अरे आम्ही अरे तर ये तुम्हाला बात तो राज्य आप करा बहुत बार म्हटलं कह चुके होतं, महादेव जी, पण कोई नई कहावत असंसदीय सुनाइए ना. पद्धतीने तुम्ही गोष्टी आणल्यात आणि महादेवराव, पळ काढलात. महादेवराव, संघीयपणा 3-4 बार करणारे बोल चुके. तुम्ही महादेवराव आम आदमी पार्टी आहात. महादेवराव त्यांचं म्हणणं असं आहे परपुटे की करणारे नाचता आहात. येईना अंगण वाकडं हे तुम्ही अनेक कार्यक्रमात बोललेले आहात त्यांच्याविषयी काही नवीन म्हण कोई सांगा नया असं त्यांचं लावा, म्हणणं कोई आहे. नया आपण सुनाओ आपण का? जरा नाही, बदल्या म्हणून मला बोलू द्या. हा बोला मला याच्यावर बोलू द्या. बोला. की साधा हिशेब आहे, यांनी 24 गोष्टी आम्ही अशा करू तशा करू देऊ असं म्हटलं. 3-4 देतानाच त्यांना जमलं नाही आणि मग अशी काय परिस्थिती निर्माण केली की या देशाच्या संसदेला मान्य नाही, घटनेला मान्य नाही आणि मग म्हणून मी तो परत आता मी बोलत नाही, तुम्ही आता ते बोललात. त्यामुळे सत्तेतून कसा आम्हाला राजीनामा द्यायला म्हणजे भाग पाडलं, परंतु यांना राजीनामा द्यायचा होता, निमित्त होतं. ठीक आहे अवधूतजी काय म्हणाल तुम्ही? त्यामुळे हे पळ काढणारे लोक आहेत. बोला मला पहिली दुसरं गोष्ट काही एक नाही, याच्यात विचारायची म्हणूनच आहे मी की म्हटलं की ज्या नाही तुम्ही नाही अवधूतजी बोलतायत हा, बोला. दोन्हीही गोष्टी अवधूत बोला मला मगाशी महादेवजी मगाशी रवी श्रीवास्तव जे आमचे मित्र आहेत ते म्हणाले मैं आपको विश्वास दिलाता हूं. कुठच्या कॅपॅसिटीवर तुम्ही विश्वास देता ते मला सांगा की रवी श्रीवास्तव हे आम आदमी पार्टीच्या ऑर्गनायझेशन मध्ये कोण आहेत मला माहित नाही. मी भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता आहे महाराष्ट्राचा, मैं ऑफिशियल राज्य समिति का कॅपॅसिटीवर मेंबर बोलतोय. हूं, महाराष्ट्र कारण हे स्टेट पण आम्हाला राज्य समिति कळलं का पाहिजे. मेंबर हूं. अवधूतजी ते म्हणतायत ते म्हणतायत ते राज्य समितीचे मेंबर आहेत, आम आदमी पक्षाच्या महाराष्ट्र समितीचे मेंबर आहेत. तसं लिहा, आप और नेते मैं नाही, competent हूं तुम्ही ये लिहा की आश्वासन देने के महाराष्ट्राच्या लिए. राज्य कमिटीचे नेते. एक हा. मला दुसरा महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे. दुसरा एक मिनिट समीरणजी बोला ना अगदी समीरणजी आम आदमी पार्टीचे सर्वोच्च नेते अरविंद केजरीवालजी यांनी आपल्या मुलाची शपथ घेऊन सांगितलं होतं की मी काँग्रेसचा पाठिंबा घेणार नाही. अरे ज्या माणसाने मुलाची शपथ घेतल्यानंतर काँग्रेसचा पाठिंबा घेऊन दिल्लीचं मुख्यमंत्री पद स्वीकारलं, त्या सर्वोच्च नेत्याच्या शपथेवर आमचा विश्वास नाही तर या आम आदमीच्या हम विश्वास दिलाते या विश्वास दिलातेवर लोकांनी का विश्वास ठेवायचा? प्रश्न नंबर 1. अवधूतजी प्रश्न त्यांनी नंबर 2. नाही आपण पुढचा प्रश्न नंतर विचारा. इसका जवाब मला दो. आधी त्यांना हे विचारायचंय की रवीजी की आता जो मुद्दा अवधूतजी मांडतायत त्या मुद्द्यामध्ये ती शपथ मोडण्याकरता जनतेची परवानगी घेतली होती का हाँ. त्यावेळेला? तर घेऊन मगच ते गेले होते ना तिथे. हाँ नाही? बराबर है. हाँ? बराबर है, आपकी बात ठीक तो है. सांगा ना त्यांना काय उत्तर द्यायचं. जब सत्ता में आए थे तब हाँ. हमने उनकी जनता की राय पूछी थी, मगर जब हमने ये देखा कि वहां पर राज्य के अंदर पुलिस किसी और की, शासन किसी और का, हम वहां पर बैठ करके मुख्यमंत्री बन के खाली जवाब दे रहे हैं लोगों के, तो हमने जितने निर्णय हम ले सकते थे 28 दिन में वो हमने लिए और अब बाकी हम निर्णय देश के लेंगे. अच्छा एक मिनट और बता दूं मैं आपको कि अवधूत जी अब आप अपने 40 अवधूत अवधूतजी लक्षात आला मुद्दा लक्षात आला. थांबा. अपने 40 वर्ष के अनुभव पे ये ध्यान दीजिए कि हमने कांग्रेस से समर्थन कभी मांगा नहीं. हमारी माइनॉरिटी गवर्नमेंट थी, ना अरविंद ने कभी समर्थन मांगा और ना हमें मालूम है अगर कांग्रेस अपनी मर्जी से समर्थन देती है तो देती रहे. हमने कोई समर्थन नहीं मांगा. बोला लवकर. महादेवराव बोला. विषय असा आहे हा. समीरणजी, बोला. 70 स्ट्रेंथ असलेल्या हाऊस मध्ये 32 भाजप आले, 28 अरे आम आदमी सबको मालूम आले, है. त्यानंतर तिसरा 8 वर आला आणि 2. याच्यामध्ये मालूम है. पहिलं सरकार कुणी केलं पाहिजे होतं की भाजपने नाही सांगितलं. अरे वो त्याच्यानंतर सबको मालूम मग है. यांच्यावर बारी येते, त्यांनी सरकार केलं. मला असं आता वाटतं- ज्या वेळेला विश्वासाचा ठराव आला महादेवराव- की करू दे, यांना जे बोलतात त्या पद्धतीने करू द्या. महादेवराव विषय सरकार चालू भरकटतो द्या. आहे. म्हणजे हे बघा याचा जो ऐका प्रश्न आहे, मी दोघांनाही की थांबवतो, एक आहे- तुम्हाला आणि अवधूतजींना थांबवतो. मुलाची शपथ, दिल्लीचं सरकार हा इतिहास झालाय. आपण वर्तमानावर बोलूयात, काल घडलेल्या गोष्टीवर बोलूयात, आज बोलूयात. प्रकाश अकोलकर मला एक सांगा, इतका वेळ ही सगळी चर्चा आपण ऐकली, आरोप प्रत्यारोप, पॉलिसीज, एक प्रत्येक पक्षाची आयडिओलॉजी. तुम्हाला असं वाटतंय का की आम आदमी पक्ष हा स्वतःच्या आयडिओलॉजीपासून, आंदोलनांच्या स्वतःच्या बेसपासून कुठेतरी भरकटतोय आणि त्याचं पब्लिसिटी स्टंटमध्ये रूपांतर होतंय असं वाटतं तुम्हाला? हे त्याचं पब्लिसिटी स्टंटमध्ये रूपांतर मीडिया करते असं मला वाटतं. म्हणजे ते स्वतः पक्ष करत नाहीये. नाही ते स्वतः जे काय करत असतील ते करू द्या, पण माझ्या दृष्टीने असं आहे की त्यांच्याकडे आपण खरं तर सर्वच राजकीय पक्षांनी काही काळ जर दुर्लक्ष केलं ना, कारण त्यांच्या दृष्टीने त्यांना काहीच 2च वर्षाचा अवघं वय आहे, पुन्हा मुलाची पण शपथ ते मोडतात. त्यामुळे अशा लोकांच्या कशाला बाकीचे पक्ष. अकोलकर, ती त्यांची एकट्याची गरज नाहीये, तुमची पण गरज आहे मीडिया म्हणून. तुम्ही दाखवणार काय 24 तास नाही तर? नाही मीडिया म्हणून
ते जे काय करतात ते आपण दाखवलं पाहिजे, हे अगदी बरोबर असलं तरी बाकीच्या या 2 राजकीय पक्षांना इतक्या मोठ्या प्रमाणावरती तळतळाट अवधूत वाघ यांनी व्यक्त केलेले आहेत. त्यांना फार क्लेश झालेत त्यांना मनात. फार मानसिक क्लेश झाले भयंकर असं मी क्लेश मान्य झाले. करतो. हो. म्हणजे त्यांना सहन होत नाहीये. म्हणजे हो. अशा पद्धतीने जे वागतायत ते आम आदमी पार्टीचे लोक ते सहन होत मुलाची नाही शपथ त्यांना. मोड नाही, त्यांना सहनच होत नाही. नाही नंतर खूप ते म्हणजे आग्या वेताळ वगैरे सर्व आहेत. हो, हो. म्हणजे त्या वेताळाला मग- त्यांनी उत्तरच दिलेलं नाही नाही, अजूनही. त्याच्याकडे दुर्लक्ष करायला या मोठ्या पक्षांनी जर शिकलं नाही हां. तर फार प्रॉब्लेम या निवडणुकीत होतील मला वाटतं. आणि मला वाटतं की एकंदरीतच प्रॉब्लेम या निवडणुकीत क्रिएट करावा असा काही कोणाचा हेतू आहे की काय असं मला वाटतं. अच्छा, अनेक मुद्दे याच्यामुळे उपस्थित होत आहेत. एक तर आपल्या उद्देशापासून आम आदमी पार्टी भरकटते आहे का? माध्यमं खरंच आम आदमी पार्टीला मोठं करत होती. तसं म्हटलं तर अगदी प्रामाणिकपणे बोलायचं झालं तर अण्णा हजारेंच्या आंदोलनाला सुद्धा माध्यमांनी मोठं केलंय, हे अण्णा हजारेंनीच मान्य केलंय. त्यामुळे अण्णा हजारेंच्यामुळेच अरविंद केजरीवाल मोठे झालेत. म्हणजे लॉजिकमधलं जे तत्व आहे ऑर्ग्युमेंटम ॲट व्हेरी कुंडियम, त्या तत्वानी कावळा झाडावर आहे, झाड जमिनीवर आहे म्हणून कावळा जमिनीवर आहे. म्हणजे या तत्वानी अण्णा हजारेंच्या आंदोलनानेच अरविंद केजरीवालांना मोठं केलेलं आहे.